थांबा, जर तुम्ही अँटीबायोटिकचा कोर्स अर्धवट सोडताय तर तुम्ही खूप मोठी चूक करताय. नमस्कार मंडळी, जेव्हा आपल्याला बरं वाटत नाही तेव्हा आपण मेडिकलमधून किंवा डॉक्टरांकडून अँटीबायोटिक्स घेतो. 2 दिवस औषध घेतल्यानंतर बरं वाटलं की आपण कोर्स अर्धवट सोडतो. हीच आपली सर्वात मोठी चूक आहे. आता या मागचं सिंपल सायन्स समजून घेऊया. जेव्हा आपण अँटीबायोटिक्स घेतो तेव्हा ते जंतूंना मारायला सुरुवात करते. 2 दिवसामध्ये कमकुवत जंतू मरतात आणि आपल्याला बरं वाटतं. पण राहिलेले जंतू हे स्वतःला औषधाविरुद्ध स्ट्रॉंग बनवतात. यालाच मेडिकल भाषेमध्ये अँटीबायोटिक रेझिस्टन्स असे म्हणतात, म्हणजेच एक सायलेंट किलर. हे जंतू काही काळानंतर एवढे स्ट्रॉंग होतात की यानंतर कोणतेही अँटीबायोटिक्स किंवा औषध तुमच्या शरीरावर काम करत नाही. हे टाळण्यासाठी काही नियम पाळा. अँटीबायोटिक्स कधीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका. पूर्ण कोर्स कंप्लीट करा. सेल्फ मेडिकेशन टाळा. व्हायरल इन्फेक्शन जसे की सर्दी, खोकला यामध्ये विनाकारण अँटीबायोटिक्स घेऊ नका. तर पुढच्या वेळेस अँटीबायोटिक्स घेताना ही गोष्ट लक्षात ठेवा.